आज पवार म्हणून नवीन जॉईन झालेले आहेत. पवार नाव काय सर पवारांचं? तुमचं नाव काय? ठीक आहे. आज आपण बालवग्गो यातली 5वी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली 64वी गाथा आहे. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण सावधान म्हणतो, सावधान. आणि सावधानतेचा अर्थ एकच आहे की सती, जागृती, भान. आपण ज्याच्यासाठी इथं एकत्र आलो, जे आपल्याला काम करायचे त्याचं भान, म्हणजे आपलं लक्ष या विषयावर राहील, अशी मनाची तयारी म्हणजे सावधानता. तर मनाची तयारी नुसतं सावधान म्हणण्यानं ती होत नाही. प्रयत्न करतो आपण पण तसं होत नाही. त्याचं कारण असं असतं की मन हे चंचल आहे, धावपळ करणार आहे. ते एका जागी थांबत नाही. मग ते थांबेल कसं? तर मनावर जागृतीचा फोकस पाहिजे. मनाला जागृतीचा फोकस पाहिजे. मनावर जागृतीचा फोकस पाहिजे. मन जागृत पाहिजे. म्हणजे मग ते जागेवर थांबतं. आणि मनाचा जो दुसरा भाग आहे, दुसरा अंग आहे, तो चित्त आहे. चित्त, मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याला आपण विचार भावना म्हणतो. आणि ह्या ज्या आपल्याला समजतात त्या जाणीवांमुळे जाणवतं आपल्याला काहीतरी आहे. चित्त नावाचं, भावना नावाचं, विचलन विचलित करणारं किंवा शांत असणारं काहीतरी असं आहे जे आपल्याला जाणवतं. विचार, काहीतरी विचार नावाचं काहीतरी चाललेलं आहे आपल्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये. म्हणजेच मनामध्ये विचार नावाचं काहीतरी चाललेलं आहे, हे आपल्याला जाणवतं. जाणीवा हा सगळ्या अंडरस्टँडिंगचा, बोधीचा, ज्ञानाचा तो आधार आहे. कारण ते जाणवतं, अस्तित्व जाणवतं. आपण जिवंत आहोत हे जाणवतं. मृतवत आहोत हेही जाणवतं. अज्ञान जाणवतं, ज्ञान जाणवतं. अजागृत अवस्था जाणवते, जागृत अवस्था जाणवते. झोप जाणवते, जागेपणा जाणवतो. आपण अ- अज्ञानात आहोत म्हणजे बाल आहोत, म्हणजे बाल असणं जाणवतं. बाल नसलो म्हणजे आपल्याला समजायला लागलं, आपल्यामध्ये समज येत चाललेली आहे हे जाणवतं. उठणं जाणवतं, बसणं जाणवतं, चालणं जाणवतं, झोपणं जाणवतं, बोलणं जाणवतं, आपण ऐकतो हे जाणवतं. आपलं मन चंचल आहे, विस्कळीत आहे, एका जागी थांबत नाही हे जाणवतं. थांबतं हे जाणवतं. पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श हे जाणवतं. आपण पाहत असताना पाहत नाही हे जाणवतं. ऐकत असताना ऐकत नाही हे जाणवतं. पाहताना पाहतो हे जाणवतं. ऐकताना ऐकतो हे जाणवतं. प्रत्येक गोष्ट जाणीवा, फिलिंग, वेदना हा बेस आहे सगळ्या गोष्टींचा. आणि याला विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान.
विज्ञानामुळे तो बोध होतो. याला चित्त म्हटलेलं आहे किंवा मन म्हटलेलं आहे. जिवंतपणा. पण हे विचार, भावना हे त्याचं कार्य आहे, एक अंग आहे, म्हणून आपण त्याचा वेगळ्या भाषेत विचार करतो. त्या बुद्धांनी ते वेगळ्या वेगळ्या भाषेत ते मांडलेलं आहे. परंतु एकच गोष्ट आहे शेवटी, ते म्हणजे नामरूप. रूप म्हणजे आपली काया, हे शरीर, आणि नाम म्हणजे त्याच्यामध्ये त्यातला जिवंतपणा. नाम म्हणजे ना, आपण ज्याला नाम म्हणतो, नाव देणं म्हणतो, नेमिंग. तर हे नाव देणं म्हणजे प्रत्येक गोष्ट जे आपल्याला आहे ते ते शब्दरूप येतं, किंवा शब्द नसले तरी ते निशब्द पण काहीतरी नाव असतं. ते आपण सांगू शकत नाही, पण काहीतरी त्याचा बोध होतो, काहीतरी त्याच्यात जे जे आपल्याला जाणवतं, आपल्या मनाला, चित्ताला, आपल्याला जे जे जाणवतं ते काहीतरी असतं. त्याला कधी कधी शब्द नसतात, पण शब्दहीन नाम असतं, काहीतरी संज्ञा असते, त्याला संज्ञा म्हटलेलं आहे. जसं मन काय आहे आपल्याला, ना, मन ही एक संज्ञा आहे, एक नाम आहे, पण मन काय आहे हे आपल्याला स्पष्ट सांगता येत नाही. चित्त काय आहे आपल्याला स्पष्ट सांगता येत नाही, पण कळतं. डोळे दिसतात पण पाहणं दिसत नाही. कान दिसतात पण ऐकणं दिसत नाही, पण जाणवतं. गंध, नाक दिसेल पण गंध नाही दिसत, पण जाणवतो. जीभ दिसते पण चव नाही दिसत, जाणवते. शरीर, अखंड शरीर दिसतं, पण त्याचा स्पर्श नाही दिसत. त्याला त्याला ज्या जाणीवा होतात शरीराला, म्हणजे या त्वचेला टॉप टू बॉटम, नखापासून केसापर्यंत वरती, पायापासून केसांपर्यंत ते दिसतं, पण त्याच्यात काय जाणवतं, ते त्याच्यात काय आहे ते जाणवतं. तसं आपल्याला श्वास दिसत नाही पण जाणवतो. हालचाली जाणवतात, मग त्याला आपण श्वासही म्हणू शकतो. हृदयाची आपल्याला धडधड जाणवत, त्याला आपण हृदय म्हणू शकतो. काय आहे ते आपल्याला माहिती नाही, आपल्यातलं माहिती नाही. दुसऱ्यांचं आपण पाहू शकतो, पण आपल्यातलं आपल्याला माहिती नाही. आपण खातो, जेवण करतो, पाणी पितो. आपला घास किंवा घोट आपल्या आत गेल्यानंतर पुढे काय होतं आपल्याला माहिती नाही, परंतु ते जे आपण खातो, घेतो, ते पचन पाचन पचनेंद्रियांद्वारे ते पचवलं जातं. पण पचवणं म्हणजे काय ते नाही आपल्याला माहिती. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या कशा असतात, ह्या अज्ञात असतात. पण अज्ञात जरी असल्या तरी त्या जाणवतात. तर जाणीवा हा बेस आहे. जाणीवा हा जाणण्याचा आधार आहे, त्याचं नावच जाणीवा आहे. जाणीवा याच्याच जाणण्यासाठी जाणीव आहेत. आणि जाणीवांची जाणीव पाहिजे म्हणजे सती पाहिजे, म्हणजे भान पाहिजे. त्याला सती म्हटलेलं आहे, त्याला जागरूकता म्हटलेलं आहे, जागृती म्हटलेलं आहे. आणि जागृतीला आपण क्रमाक्रमानं डेव्हलप करू शकतो, वाढवू शकतो, तिचा विस्तार होऊ शकतो, ती सखोल जाऊ शकते, ती उंच वरती जाऊ शकते, ती खाली जाऊ शकते, ती विस्तारित होऊ शकते. संपूर्ण कायेमध्ये, संपूर्ण शरीरामध्ये तिचा संचार होऊ शकतो. संपूर्ण कायेमध्ये
शक्तीचा संचार होऊ शकतो. म्हणजे संपूर्ण कायेमध्ये सती जागृती झिरपू शकते, उतरू शकते. आणि संपूर्ण अस्तित्व, संपूर्ण जीवन, सगळ्या जाणीवा, अंतर्बाह्य सगळ्या जाणीवा ह्या जागृतीच्या पातळीखाली, सतीच्या पातळीखाली येऊ लागतात. याची प्रॅक्टिस म्हणून आपण मध्ये उतरतो, म्हणजे पोटामध्ये उतरतो आधी आधी. म्हणजे मला असं वाटतं तिथून आतून आतून आनापान सतीची सुरुवात झाली पाहिजे. कारण ती जाणवते आपल्याला. आपण बाहेरून केली तर ती हवा जाणवते. आपण बाहेर, बऱ्याच वेळेला बाहेरून त्याची सुरुवात जी होते. आता बुद्धांनी तसंच सांगितलं असेल असं नाही. बुद्धांनी काय सांगितलं आपल्याला नेमकं माहिती नाही. परंतु आपण बरेच लोक जे प्रॅक्टिस करतात ती आनापानसती म्हणून, ती विशुद्धी मग्गातून आलेली आहे. विशुद्धी मग्गा हा बुद्धानंतर 6-7 शतकांनी निर्माण झालेला ग्रंथ आहे. श्रीलंकेमध्येच बुद्ध घोषांनी तो ग्रंथ लिहिला, विशुद्धी मग्ग. त्याच्यामध्ये आनापान सती मैत्री भावनाने काही टेक्निक आलेले आहेत. त्यांनी अभ्यास करून ते तयार केलेलं असतं 100%. परंतु काही टेक्निकल बाबी ज्या आहेत, तांत्रिक बाबी ज्या आहेत, प्रॅक्टिकल बाबी ज्या आहेत, त्या आपल्यापर्यंत येणं शक्य पण नाही. कारण बुद्धांनी वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या पद्धतीनं जे कनेक्ट होण्याचं किंवा स्वतःमध्ये उतरण्याचं, भानावर येण्याचं आणि जीवन समजून घेण्याचं जे तंत्र सांगितलं असणार आहे, ते एकसारखं नसणार आहे. ते वेगळ्या लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं असणार आहे. म्हणून आपण उदाहरण म्हणून घेतो की आनापानसती श्वासापासून सुरुवात करणं हेच प्राथमिक पातळीवर सर्वसामान्यपणे हे होऊ शकतं. आनापानसती होऊ शकते ज्या ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत आणि ज्यांनी पद्धतशीरपणे सुरुवात केलेली आहे. तर त्यांना आनापानसती ते सांगू शकतात. परंतु असंच आणि तसंच असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण ज्याला जसं समजेल तसं ते सांगितलेलं असणार आहे. आणि पुन्हा मुख्य मुद्दा काय आहे की आनापानसतीपासून का सुरुवात करायची. तर आनापानसतीच्या निमित्तानं आपण जे कायेमध्ये उतरतो, तर तिथून कायेचं भान हळूहळू येऊ शकतं. कायेतल्या इतर जाणीवा जाणवू शकतात. मग चित्त मी जाणवू शकतं. विचार प्रक्रिया जाणवू शकतात. म्हणजे मनोधम्म जाणवू शकतात. तर हे क्रमाक्रमानं होऊ शकतं. म्हणून सुरुवात आनापानपासून आहे. परंतु सर्वांना ते तसंच सांगणं शक्य पण नाही. उदाहरणार्थ आपण आता अंगुलीमालाचं उदाहरण घेतलं तर तो काय आता बस तुला मी आनापानसती सांगतो असं काही बुद्ध म्हणणार नाही त्यांना. त्यांना जागं होण्यासाठी त्यांनी जे काही शब्द वापरले, जे काही कम्युनिकेशन केलं 1-to-1 मध्ये समोरासमोर, ते वेगळं असणार आहे. आणि ते त्यांच्या बोलण्यानं किंवा नुसत्या पाहण्यानं, त्यांच्या हावभावानं, त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या करुणेनं, त्यांच्या अंडरस्टँडिंगमुळं, बुद्धीमुळं अंगुलीमालाची तलवार गळून पडली. जणू काही तो भानावर आला आणि काम झालं. म्हणजे भानावर आला म्हणजे जागा झाला, सतीमध्ये आला, तो कनेक्ट झाला स्वतःशी. तर मी हे काय करतो, संपला विषय. ते तेवढा सहज झालं नसेल, पण जे काय आहे ते तर ती ताकद आहे, बुद्धांची ती शक्ती आहे, बुद्धांची ती समज आहे, माणसाला समजून घेण्याची समज आहे. तर ती समज तिथं काम करते. ती आधी समोरच्याचा प्रश्न पाहते,
प्रॉब्लेम काय आहे? समोरचा मनुष्य कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या यातनेत आहे, कोणत्या विकृतीमध्ये. आता अंगुलीमाल हा क्रूर होता. आता ती जी काही जी कथा आपल्या समोर आलेली आहे ग्रंथातून, ते तसंच असेल असं नाही. पण जे आहे तो दरोडेखोर होता, खून करणारा होता. तर तो काळ तसा होता, कारण जंगली जीवन होतं बरचसं. ग्रामीण जीवन होतं, जंगली जीवन होतं. आणि उत्तर भारतामध्ये तर तो प्रांत मोठा होता त्यावेळेला असणार आहे. तर जंगलामध्ये असे डाकू किंवा खून करणारे, लुटणारे, किंवा अ, साधना करणारे सुद्धा हे जंगलामध्ये ते वावरायचे. ग्रामीण जीवन होतं, जंगली जीवन होतं. तिथं ही लूटमार ही चालू असेल. आणि बुद्धांना अंगुलिमाल हा मारणार होता वगैरे अशी कथा आहे, सत्य असू शकते. पण बुद्धांना पाहिल्यावर, बुद्धांनी त्याला त्याला तर पाहिलंच बुद्धांनी. पण बुद्धांना त्यांनी पाहिल्यावर, अंगुलीमालाने पाहिल्यावर, नाही नाही पुढे जाऊ शकला तो. आधी पाठलाग केला म्हणे, तर पाठलाग नाही करू शकला. थांबला तर तो थांबलाच मग. पाठलाग करूनही ते त्यांना तो पकडू शकला नाही असं म्हणतात. पण बुद्धांनी वळून पाहिल्याबरोबर तो थांबला. थांबला तो मग थांबलाच. मग जे काही झालं, जे काही कळालं, जे काही बोलणं झालं असेल, जे काही संभाषण झालं असेल, किंवा नजरानजर झाली असेल, तो थांबला. मारायचं दूरच राहिलं, त्याचं पळणं पण थांबलं असं म्हणतात. त्याची पळापळ पण थांबली. तर ही सुरुवात काय आनापान सतीपासून नाही. तशी दुसरी घटना किसा गौतमीची आहे. ह्या दोन घटना मला फार प्रभावित करतात. म्हणजे माहिती आहेत म्हणून. अशा अनेक घटना असतील आपल्याला माहिती नाहीत. आपण वाचून माहिती घेतो, आणि ते वाचून तशाच्या तशा आपल्यापर्यंत येणं शक्यच नाही. आपण फक्त त्याच्यावर आपल्या प्रॅक्टिसच्या आधारे, आपल्या सती जागृतीच्या प्रॅक्टिसच्या आधारे आपण त्याच्यावर जर चिंतन केलं, जागृत चिंतन, आपण सती धम्म चिंतन म्हणतो ना, जागृत चिंतन जर आपण करू शकलो, नुसता विचार नाही, आधी जागृती, आधी सती, मग ते चिंतन, ते आपण जर करू शकलो, तर ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर आपल्याला येतच ते. कारण असे नेमके बुद्ध कोण होते आपल्याला माहिती नाही. नेमके किसा गौतमी किंवा अंगुलीमाल कोण आहे आपल्याला माहिती नाही. परंतु काहीतरी डोळ्यासमोर येतं. आणि आपण असं पाहू शकतो, आपण तिथे असतो तर, किंवा आपल्याला ह्या यातना असत्या तर, आपण अंगुलीमाल असतो तर, आपण किसा गौतमी असतो तर, आपण पटाचार असतो तर, आपण आनंद असतो तर, आपण जे काही बुद्धांशी संबंधित जे काही लोक आहेत, पात्र आहेत, आपण असतो तर अशी इमॅजिनेशन आपण करू शकतो. कारण कारण ते इमॅजिन करतच मन हे विचार करतं, म्हणजे कल्पना पण करतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कल्पनेतून आपल्या मनात उभ्या राहतात. किंवा अमुक एक घटना पाहिली की आपण म्हणतो, अरे असं माझ्याही बाबतीत झालं बरं का. किंवा काही ऐकलं तर आपल्याला, हा यार माझ्या बाबतीत असं झालं. एखाद्याचं बोलणं ऐकलं, अरे हा हे अमुक माणूस तसं बोलत होता, यांचं आणि त्यांचं बोलणं सारखंच आहे, यांच्या सारखा आहे तो, यांचा आवाज त्यांचा आवाज सारखाच आहे. असं ते इमॅजिनेशन, माणूस कम्पॅरेटिव्ह माइंड, तुलना करणारं जे मन आहे ते तुलना करतं. तर आपण असतो तर अशा पद्धतीनं थोडंसं आपल्याला ते त्याच्यात उतरून आपल्याला समजून घेता येतं की बुद्धांचं आणि अंगुलीमालाचं काय काय झाला असेल संवाद. बुद्धांचा आणि पटाचाराचा, बुद्धांचा आणि किसा गौतमीचा काय संवाद झाला असेल.
हे आपल्याला आपल्या अनुभवातून कळतं. इवन आपण बाबासाहेबांच्या बाबतीत पण आपण तसा विचार करू शकतो. आपण बाबासाहेबांना ऐकलं नाही, थोडंफार आजकाल ऐकू शकतो रेकॉर्डिंग, पण पाहिलं नाही. आणि ते रेकॉर्डिंग जे आहे ते फार उशिराचं आहे आणि बरंचसं इंग्रजीमधलं आहे. मराठीतला त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला नाही. परंतु त्यांची मराठी भाषणं अशी असायची, त्यांचं मराठी बोलणं किंवा त्यांचा संपर्क, त्यांचं पाहणं, त्यांचं त्यांच्या अं, अनुयायांसमोर जाणं किंवा विरोधकांसमोर जाणं, ते एवढं प्रभाव करायचं म्हणे, तर गप्प होणार माणसं. पुढं पुढं नाही बोलणं, पुढं नाही म्हणजे त्यांचे ते काय म्हणतात, विचार प्रक्रिया कुंठित होऊन जायची, बंद, असं त्यांचं पाहणं असायचं. बोलल्यानंतर तर काय प्रश्नच नाही. ते हादरवून टाकायचे. त्यांचं बोलणं हादरवणारं होतं. हादरवणारं होतं म्हणजे भयग्रस्त करणारं नव्हतं, विचार करायला लावणारं होतं. तर हा त्या जागृतीचा पण प्रभाव आहे, त्यांच्या नीतिमत्तेचा प्रभाव आहे, त्यांच्या स्पष्टतेचा प्रभाव आहे, शब्दांचा प्रभाव आहे, ज्ञानाचा प्रज्ञेचा प्रभाव आहे, असं ते होतं. आणि तो प्रभाव आपल्याला समजावा म्हणून आपल्याला पण थोडीशी ती आपली पात्रता उंचवावी लागते. आपली पात्रता आपल्याला वर आणावी लागते. मग ते बाबासाहेब समजतात, समजू शकतात, त्यांचे शब्द समजू शकतात, जे आपण वाचतो ते. तसेच बुद्धांच्या गाथा पण, बुद्धांची शिकवण पण जी आहे ती अशी समजत नाही. वाचलं आणि समजलं मग तर सगळ्यांना ती प्राप्ती झाली असती, जी बुद्धांना झाली ती सगळ्यांनाच झाली असती. तर तसं होत नाही ते. कारण शब्द हे माध्यम आहे ज्ञान पोहोचवण्याचं, ज्ञान आपल्यापर्यंत येण्याचं. ते शब्द हे माध्यम आहे. परंतु ज्ञान समजण्याचं काम, का ज्ञान मिळण्याचं काम ज्ञानेंद्रिय करतात. म्हणजे वाचतो म्हणजे आपले डोळे, ऐकतो म्हणजे आपले कान. तर डोळे आणि कान याच्याद्वारे आपल्याला धम्म मेंदूपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्याचं ज्ञान होऊ शकतं. पण त्या ज्ञानाचा, त्या शब्दांचा अर्थ, त्याचा आणखीन अन्वयार्थ, त्याचे आणखीन अर्थ निघतात. योग्य अर्थ, अयोग्य अर्थ, ते त्याच्या त्याच्या समज अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतं. ते भानावर किती आहे मेंदू, विचार प्रक्रिया, मन जागं किती आहे, त्याच्यावर त्या शब्दांचा अर्थ निघतो. नाहीतर शब्द सगळ्यांना सारखेच दिसतात आणि सारखेच ऐकू येतात, त्याच्यात काही फरक नाही पडत. पण जे ऐकलेले शब्द, वाचलेले शब्द समजणं, ही पुढची प्रक्रिया जी आहे ती मनामध्ये चालते, ब्रेनमध्ये आणि मनामध्ये चालते. आणि त्याच्यात ते जर समजत नसेल, ते जर समजत नसेल तर मग ती बाल अवस्था आहे. आणि ती पण फिक्स नाही अशी, ती फिक्स गोष्ट नाही. ती बदलणारी गोष्ट आहे. बाल म्हणजे अज्ञान हे ज्ञानात रूपांतरित होऊ शकतं. अजागृती ही जागृतीत अ, परिवर्तित होऊ शकते. अनकॉन्शियस हे कॉन्शियस होऊ शकतं, वगैरे वगैरे. तर ही ती प्रक्रिया आपल्याला समजली, जागृतीची प्रक्रिया, मग आपल्याला त्याचे अर्थ लागतात. तर आता ही जागृतीची प्रक्रिया समजण्यासाठी आपल्याला सती समजली, सती लक्षात आली पाहिजे, जागृती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ते ते स्वतःमध्ये उतरवलं पाहिजे, झिरपलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता सावधान शब्दाचे इतके सगळे अर्थ त्याच्यात आहेत. तर सर्वसाधारणपणे याची सुरुवात आपण आनापानसतीपासून करतो.
पण आपण अशी चर्चा करत होतो की आनापानसती सगळ्यांना नाही, सगळ्यांसाठी नाही ते. सामान्य, सर्वसामान्य पातळीवर आपण त्याची सुरुवात करू शकतो. आपण असंही म्हटलो की किसा गौतमीला आनापानसती सांगणं शक्य नाही, अंगुलीमालाला सांगणं शक्य नाही. कारण ते वेगळ्या मनोवस्थित आहेत, ते वेगळ्या प्रॉब्लेममध्ये आहेत, वेगळ्या प्रश्नात आहेत, आणि तिथं ऐकण्याच्या मनस्थितीत पण नाहीत. तिथं डायरेक्ट काम होतं. त्यांच्या प्रॉब्लेमला घेऊन, त्यांच्या प्रश्नाला घेऊन डायरेक्ट काम होतं, आणि त्यांचं जीवन बदलायला सुरुवात होते तिथे जागेवरच, ऑन दी स्पॉट. हेही पस्सिको, ते आले आणि त्यांनी पाहिलं. या आणि पहा, पहा स्वतःमध्ये पहा, जीवन असंच आहे. मृत्यू, तुझं बाळ मेलं, तू पण मरणार काही दिवसांनी, मी पण मरू शकतो. काय सांगितलं असेल त्यांनी, माहित कसं ते काय एकदम आता आपण जसं बोलतो तसं ते बोलणं तर शक्य नाही. त्यांचं पाहणं म्हणजे आपल्या पाहण्यासारखं नाही, त्यांचं बोलणं आपल्या बोलण्यासारखं नाही. ते जे काही असेल ते, ती ज्या अवस्थेत असेल ते, तर तिच्याशी एकरूप होऊन ते जे काही बोलले असतील बुद्ध, की मृत्यू हा अटळ आहे, असंच आहे, असंच असतंय, जीवन हे असंच असतंय. जिथं मरण आहे त्याचं कारण जन्म आहे, जन्म हे मरणाचं कारण आहे. आणि असा कोणीच नाही की जो जन्माला आलाय आणि मरणार नाही. असं कोणतंच जगातलं अस्तित्व नाही जे निर्माण झालं आणि लयात जाणार नाही. असं एकही एकही गोष्ट नाही, एकही व्यक्ती नाही, एकही प्राणी नाही, एकही वनस्पती नाही, एकही घटक नाही निसर्गातला, की तो उदयाला आलाय आणि जाणार नाही. असं होऊ शकत नाही. अगदी आपण आनापान पण पाहतो. आन जन्माला येतं म्हणजे श्वास जन्माला येतो, आणि श्वास मरतो म्हणजे अपान होतं. त्याचं अस्तित्व संपतं. अपान संपलं की पुन्हा आनची गरज असते, कारण जगायचं असतं, जीवन चालू पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. अपान झाल्यानंतर पुन्हा आनची गरज आहे, श्वासाची गरज आहे. जेवढी गरज आहे तसा तो श्वास येतो. जशी मनस्थिती आणि जशी शरीर स्थिती आहे तसा तो आन येतो, तेवढाच येतो. त्याच्यात काही समजा अडथळा नसेल तर तो सरळ चालतो, नाहीतर मग अडखळत चालतो. तो श्वास खोल असतो किंवा उथळ असतो, छोटा असतो किंवा मोठा असतो. जिवंत राहण्यासाठी तो चालू आहे. तर त्याची आपण सती ठेवतो. तर त्याच्यातही आपण पाहतो स्थिरता नाही आहे. पुन्हा तो आपण घेत नाही, आपण सोडत नाही. श्वास हा आपोआप चालू आहे नैसर्गिकपणे जन्मापासून आत्तापर्यंत, आणि तो स्थिर नाही. अनापान श्वासोच्छ्वास हे रक्तशुद्धीसाठी आहे. आपल्याला माहिती नाही कशासाठी आहे, परंतु सायन्स आपल्याला सांगतं म्हणून, शास्त्र आपल्याला सांगतात म्हणून, श्वास हा, श्वासातला जो ऑक्सिजन आहे तो रक्त शुद्ध करतो. रक्त शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून परत मग ते हार्टमध्ये जातं, आणि हार्टमधून सगळ्या हृदयात जाऊन सगळ्या शरीरभर पसरतं. शरीरातलं अशुद्ध रक्त म्हणजे शुद्ध रक्त वापरून अशुद्ध रक्त परत ते हृदयाच्या दुसऱ्या नलिकांमध्ये येऊन हृदयात येतं, हृदयाकडून परत फुफ्फुसाकडे येतं, अवतीभवती ते पसरतं. आन झाल्यावर, श्वास आत आल्यावर ते शुद्ध होतं, परत शुद्ध रक्त हृदयाकडे जातं. असं ते जे सर्क्युलेशन चालू आहे, रक्ताभिसरण, तर ते आपल्याला माहित नाही काय चाललंय ते. अविद्या आहे, त्या बाबतीत अविद्या आहे, अज्ञान आहे, भान नाही. आपल्यातच आहे ना, आपल्याला माहिती नाही, त्याला अविद्या म्हटलेलं आहे. पण हे जाणवतं, जाणीवा, हाही आपला सुरुवात ते जाणीवापासूनच झाली आपली. तरी आता कसं आहे की
धम्माचा अभ्यास हा कधी एका सरळ लाईनमध्ये, जरी तो उजूपटीपन्नू असला, सरळ मार्ग असला, तरी त्या मार्गामध्ये जे अनेक विषय येतात, त्या अनेक विषयांना धरून ते काम, धम्म जाणण्याचं काम पुढे जातं. आधी आता जसं आपण श्वास, आनापान हा एक धम्मच आहे परत, कारण जाणवतं ते, जाणीवांशी संबंधित जे 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 आहे ते धम्म आहे. सत्य, सत्य, वास्तव जे दिसतं या क्षणी वर्तमानात, ते धम्म आहे. आनापानशी आपण कनेक्टेड असलो, आणि आनापान सती जर आपल्याला, आनापान जर सतीनं आपल्याला जाणवत असेल, जागृती भान, त्यानंतर आपल्याला आनापान जाणवत असेल, तर मग ते कशा प्रकारचं चालू आहे हे आपल्याला समजतं. आनापान होतं म्हणजे काय होतं नेमकं हे समजतं. समज, तर ही समज, हा बोध महत्वाचा असतो आपल्याला, त्याच्यासाठी ते सगळं करावं लागतं. बोध, बोधी, समज, समज यावी म्हणून ते सतीचा अभ्यास आहे. मग सती म्हणजे सगळ्या अस्तित्वाची, जीवनाची सती. तर श्वास आन होत असताना आन, अपान होत असताना अपान, छोटा असेल, मोठा असेल, दीर्घ असेल, गुंतत चाललेला असेल, उष्ण असेल, थंड असेल, जसं असेल तसं, पोटात जाणवत असेल तर नॉर्मली पोटातच जास्त जाणवतं. म्हणजे मला तरी पोटात जास्त पटकन जाणवतं, कारण पोटाची हालचाल होते म्हणून ते जाणवतं. पोटाच्या हालचालीमुळे जी पोकळी निर्माण होते, त्या पोकळीमुळं छाती हवेने भरली जाते, म्हणजे आपली फुफ्फुस हवेनं भरली जातात. तर पोट, छाती आणि श्वासपटल दोन्हीच्या मधला जो पडदा आहे, जो आकुंचन प्रसरण पावतो, आणि पाठ, पाठ, छाती, पोट, हे सगळं धड जे आहे, भात्यासारखं मुवमेंट करतं, हालचाल करतं. आणि म्हणून श्वास आत येतो, बाहेर जातो, आत येतो, बाहेर जातो. तो नाकातून येत नाही, ते फक्त द्वार आहे, पण आतून ते जणू काय असा घेतला जातो. आत्ता तुम्ही या क्षणी अनुभवू शकता. श्वास आतून आत जणू काही ओढला जातो, आतून सोडला जातो. शांतपणे पाहिलं, आणि श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही. त्याला मी अनात्मानापान म्हणतो. मी घेतो, मी सोडतो असं नाही. तो त्याला, त्याला त्याच्या पद्धतीनेच येऊ द्या आणि त्याच्या पद्धतीने जाऊ द्या. आपण काहीच करायचं नाही. आपण फक्त ऑब्झर्वर, फक्त त्याला निरीक्षक आहोत त्याचे. त्याचं फक्त भान ठेवायचं, त्याची जाणीव, जागृती ठेवायची. तो जाणवतो, श्वास जाणवतो. काया आतून आत श्वास घेते, आतून बाहेर सोडते, जाणवतं. आणि ते पाहता पाहता आपण आनापानसतीमध्ये उतरतो. आणि मग त्याचा अभ्यास निरंतरपणे, आणि त्याच्या पद्धतीने, स्वतःची पद्धत नाही वापरायची. असं पाहन, तसं पाहन, इथं पाहन, तिथं पहा, असं नाही. म्हणजे ही माझी पद्धत आहे. म्हणजे माझी पद्धत म्हणजे व्यक्तिगत नाही. मला जसं जाणवलं, जागृतीला जसं जाणवलं तसं मी पाहतो. मी असं करेल आणि मी तसं करेल असं नाही. कारण मुख्य काम काय आहे? जागृत अवस्था निर्माण करणे, होऊ देणे. ते ते काम होऊ देणं, हे मुख्य काम आहे. त्याच्यामुळे काही त्याला वेगळी सूचना द्यायची गरज नाही. जागृती हे जर मुख्य उद्देश आहे, तर जागृती ही जागृतपणेच आपल्याला डेव्हलप करता येऊ शकते. आणि कशाची जागृती? तर जीवनाची जागृती. जीवन काय आहे ते सगळं आपण बोलतोय, ते सांगतोय. ते काया आहे, हे काय आहे? कायेत हे श्वास आहे. काया जिवंत आहे, म्हणजे जाणीवा, वेदना आहेत. चित्त आहे, म्हणजे इमोशन्स आहेत, पाहिजे नकोचा संघर्ष आहे, तृष्णांचा संघर्ष आहे, इच्छा आकांक्षा, त्याचा संघर्ष आहे. त्याच्यात यश आलं की सुख मिळतं, अपयश आलं की दुःख होतं. म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्ण, त्याला तृष्ण म्हटलेला आहे. इच्छा, आकांक्षा ह्या पाहिजेच्या असतात किंवा नकोच्या असतात. लोभ आणि द्वेष हे चित्तामध्ये जे काही चाललेलं आहे, त्याचा केंद्रबिंदू जरी याच्यात असला, मेंदूत असला, तरी ते सगळ्या
अस्तित्वात आपल्याला ते जाणवतं. प्रेशर आपल्या सगळ्या याच्यावर जाणवतं, सगळ्या शरीरावर जाणवतं, शरीरामध्ये जाणवतं. तर ते पाहिजे नकोचं जे संघर्ष आहे, त्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत, त्याच्यात सगळं शरीर गुंतलेलं आहे. म्हणून इच्छा झाली की अख्खं शरीर, 70, 80, 85 किलोचं जे शरीर असतं ते एका इच्छेवर पळू शकतं, एका इच्छेवर तर माघार फिरू शकतं. म्हणून शरीर हे इच्छेवर, इच्छा आकांक्षा म्हणजे चित्तावर चाललेलं आहे. आणि चित्तानुसार विचार प्रक्रिया ही सक्रिय होते, किंवा विचारानुसार चित्त क्रिएट होतं, निर्माण होतं. ती फिक्स गोष्ट नाही अशी. चित्त म्हणजे एकसारखी अवस्था नाही, चित्त ही बदलती अवस्था आहे. जसं आनापान बदलतं, तसं चित्त पण बदलतं. काया पण बदलते, चित्त बदलतं, मन बदलतं. म्हणून विचार प्रक्रिया ही बदलत राहते, गतिशील असते, गती आहे ती. तर ह्या सगळ्याची जागृती हा आपला मुख्य विषय आहे. त्याची सुरुवात आपण श्वासापासून, मग कायेमध्ये, मग जाणीवा, चित्त, असं आपण पद्धतशीरपणे, त्याच्या पद्धतीने, आपल्या पद्धतीने नाही, नैसर्गिकपणे, नैसर्गिक पद्धतीने पाहत पाहत आपण आपल्यामध्ये उतरू शकतो. त्याचं नाव सती आहे, त्याचं नाव भान आहे, किंवा सती पठ्ठान ज्याला म्हटलेलं आहे. सती प्रस्थान, पुढे जाते. कशी पुढे जाते? उदाहरणार्थ या सूत्रानुसार, आनापान सती सूत्रानुसार, की आपण श्वासात उतरतो, श्वासातून, श्वासाच्या आधारे आपोआप आपण कायेत उतरतो, कारण कायेतच आनापान चालू आहे. तर आनापानच्या आधारे आपण आपोआप कायेमध्ये उतरतो. काया जिवंत आहे म्हणजे त्याच्यात जाणीव आहेत, जाणवतं जिवंतपणा, त्या जाणीवांमध्ये उतरतो. मग आपोआप जाणीवा, ज्याच्यात सुखदुःख आहेत, ते चित्ताचं कारण आहे. चित्तातला लोभ द्वेष आणि त्याचं यश अपयश, त्या इच्छेनुसार झालं तर आनंद, नाही झालं तर दुःख, असं आहे. आणि हे जे स्पष्टीकरण चालू आहे ते विचार प्रक्रिया आहे, ती इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे, जे काय आहे ते. तर हे सगळं याचं भान आपल्याला हळूहळू आलं पाहिजे. तर हे जसजसं काम चालतं, तशी आपली अविद्या ही विद्येमध्ये कन्वर्ट होते, अज्ञान हे ज्ञानामध्ये कन्वर्ट होतं, अजागृत अवस्था जागृतीमध्ये कन्वर्ट होते, आणि बाल अवस्था ही बुद्ध अवस्थेमध्ये कन्वर्ट होते, प्रबुद्ध अवस्थेमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे आपलं अज्ञान कमी होतं, आणि आपण जागृतीच्या आधारे बोधीच्या प्रवाहात उतरतो. आपण बोध व्हायला लागतो, जीवनाचा अस्तित्वाचा बोध व्हायला लागतो. हळूहळू हळूहळू क्रमशः, क्रमाक्रमानं, त्याच्या त्या लेवल्स आहेत, एक पातळ्या आहेत त्या. आणि जेवढा माणूस त्या प्रवाहात उतरतो, तो श्रोतापन्न आहे. पुढे चालून जे आत बाहेर चाललेलं असतं, तर त्याला वेगळं नाव दिलेलं आहे, समजा सकृदागामी. तर तिथून तो परत फिरत नाही, त्याला अनागामी म्हटलंय. आणि पूर्ण पोहोचला, पोहोचेपर्यंत त्याला ती अर्हत अवस्था म्हटलेलं आहे. आणि त्याचं पूर्णत्व जे आहे ते बुद्ध, ती अवस्था. तर ते जो प्रॅक्टिस करतो त्याला ते अनुभवाला येत जाणार. बाल ही परमनंट अवस्था नाही, अज्ञान हे परमनंट नाही, त्याला पण अनित्यता लागू आहे. आणि ते आपण करत नाही, ते त्याचं मन हे स्वतःच, अज्ञानात असलेलं मन हे स्वतःच ज्ञानासाठी तडफड करतं. कारण त्याला त्याला त्रास आहे, अविद्येत दुःख आहे, है ना, अविद्येमुळे, अज्ञानामुळे दुःख आहे. तर दुःख मुक्तीसाठी त्याला ज्ञानाची गरज आहे, म्हणजे बोधाची गरज आहे. ज्ञानासाठी बोधाची गरज आहे. आणि बोध हा अं, क्रमाक्रमाने होतो, एकदम होत नाही. थोडं थोडं. कारण आपलं जीवन, अस्तित्व म्हणजे धम्म, हे सागरासारखं म्हटलंय. सागरात आपण जंप नाही मारू शकत, त्याला
थोडं थोडंच आपल्याला त्याच्यात एक तर पोहता आलं पाहिजे, आणि खोलात आपण आपल्या क्षमतेनुसार आपण जाऊ शकतो, पण क्रमाक्रमाने जाऊ शकतो. पोहणं हे क्रमाक्रमानेच चालतं, किंवा प्रवास कसा क्रमाक्रमाने चालतो, कोणताही प्रवास असो. हा हे जंप जंप नाही करू शकत. आता ओढणं जरी असलं तरी ते क्रमानंच चालतंय. तसा हा प्रवास देखील क्रमाक्रमाने चालतो, आणि ते आपल्याला शिकावं लागतं. आणि हा बौद्ध प्रवास जसा आपला डेव्हलप होत जातो, तसतशी आपली आपली बालावस्था ही म्हणजे प्रबुद्ध अवस्थेमध्ये कन्वर्ट होते. त्याला पंडित म्हटलेलं आहे. पण पंडित म्हणजे जाणणारा, जाणणार, जो जाणतो तो. पुढची गाथा जी आहे ती याच्याशी संबंधित आहे. ते हे सगळं विस्तार याच्यासाठी केला की ती एक गाथा जी आहे ती फार महत्वाची आहे, परंतु त्याचा बऱ्याच वेळेला गैरअर्थ पण निघू शकतो. म्हणून मी थोडासा विस्तार अगोदर केला, आणि आता आपण त्या गाथेकडे थोडक्यात पाहणार आहोत. आता त्याचं जे काही हे आहे, काय म्हणतात त्याला, स्पष्टीकरण जे आहे ते आम्ही आधीच दिलेलं आहे. आता मुख्य गाथा जी आहे ती आपण पाहणार आहोत. 64वी गाथा आहे. यावज्जीवं पिचे बालो पंडितं पैरुपासति नसो धम्मं विजानाति दब्बी सुपरसं यथा. म्हणजे मूर्ख मनुष्य, आता यांनी जसा अनुवाद केलाय, मी तुम्हाला जो पाठवलाय तसाच वाचून दाखवतो. त्याच्याशी मी सहमत आहे असं नाही, पण आपण पाहूया, एक एक शब्द आपण तपासून पाहूया. मूर्ख माणूस जरी जन्मभर विद्वानाच्या संगतीत राहिला तरी, ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव समजू शकत नाही, त्याप्रमाणे तो सद्धम्म जाणू शकत नाही, सद्धर्म जाणू शकत नाही, असा त्याचा अनुवाद केलेला आहे. परंतु आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं पाहू. मग इथे एक थोडस असं पण, जसं आता पळी आणि आमटीची हे केलेली आहे, उपमा दिलेली आहे. जशी आमटीमध्ये पळी असते जाते, तर पळीला आमटीची चव कळत नाही, असं ती जिभेला कळते, ती आमटीला कळत नाही. कारण ही पळी ही निर्जीव वस्तू आहे, आमटी पण निर्जीव वस्तू आहे, निर्जीव पदार्थ आहे. पण जीव हा सजीव पदार्थ आहे. सजीवाचं ते स- जिवंतपणा आहे, त्याच्यामध्ये चवीचं हे आहे. चवीचं चवीचा गुणधर्म आहे, चव घेण्याचा गुणधर्म आहे. आणि जी बी चवीला कळते, आमटीला कळत नाही. तशी ती उपमा देऊन असं म्हटलेलं आहे की बाल मनुष्य, अज्ञानी मनुष्य जरी ज्ञानी माणसाच्या, पंडिताच्या संपर्कात आला, संगतीत राहिला, तर त्याला त्याची चव कळत नाही. पण म्हणजे इथे आता पळीच्या जागी बाल, आणि पंडिताच्या जागी काय म्हणतात जीभ, असं वगैरे काही हे केलं, किंवा ज्ञान ज्ञान कोणाला तर पळीला, आपल्या ह्याला जिभेला, है ना. आणि बाल बाल जो आहे तो समजा, त्याला पळी म्हणजे पळी ही निर्जीव आहे, बाल हा निर्जीव नाही. आणि बाल असणं, अविद्या असणं, अज्ञानी असणं, किंवा मूर्ख जरी म्हटला ती परमनंट गोष्ट नाही. कारण परमनंट गोष्ट असते तर मग धम्मप्रचाराला किंवा बुद्धांच्या प्रचाराला काही अर्थ राहिला नसता. समोर कसाही मनुष्य येऊ, सांगायचा प्रयत्न आपण करू शकतो, त्यांनी केलेला आहे. आता ज्यांना नाही समजलं, जे खरोखरच म्हणजे अं, पळीसारखं नाही म्हणता येणार, परंतु त्यांना न समजण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत झालेल्या आहेत. म्हणजे पहिलीच आपली जी घटना आहे, पहिली घटना, तर ती ही याच्यासारखीच आहे. बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाली, आणि ते काही दिवस विचार करत राहिले की हे सांगू की सांगू नको, हे फार कठीण आहे, हे कळणार नाही, याचा बोध लवकर होणार नाही, ही फार आतली गोष्ट आहे, अंतरंगातली गोष्ट आहे, आणि समजणं कठीण आहे.
हा प्रश्न, हा मुद्दा त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांना सुरुवातीला असं वाटलं की नको जास्त हे करायला. ते होतं सुरुवातीला, होणारच असतं असं. पण जेव्हा ते बाहेर पडतात सांगायला, तेव्हा पहिलाच जो उपक नावाचा जो नग्न साधू होता, तो नग्न साधू जेव्हा समोर आला त्यावेळेला तो अं, प्रभावित झाला. आता अंगुलीमाला सारखा प्रभावित होतो म्हणल्यावर तो उपक्त होणारच. कारण तो तर उलट तो शोध घेणारा होता. परंतु अंगुलीमालाला जसा फायदा झाला तसा उपकाला नाही झाला त्या. कारण अंगुलीमाल हा बुद्धाच्या बाबतीत बुद्धांची गरज पण होती त्याला. त्यांच्या त्यांच्याकडून जे मिळालं त्याची ती गरज त्याला वाटली, असे असू शकतं. किंवा त्या प्रभावानं त्याच्यातला चांगुलपणा जागा झाला, तो भानावर आला आणि त्याच्यातला चांगुलपणा जागा झाला आणि तो बदलला. आता उपकाचं काय आलं, उपक हा स्वतःच तपस्वी होता आणि तो शोध घेत होता जीवनाचा. तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तो बाहेर पडला होता, पडलेला असणार. पण तो अंगुलीमालासारखा ग्रहणशील नव्हता. आणि त्याची त्याचा तो अहंकार पण असला पाहिजे का मी पण तपस्वी आहे आणि मी तर जास्त तपस्वी आहे, मी तर नागडात राहतोय. मी तर नागडा राहतोय म्हणजे सगळ्यात जास्त कठीण तपश्चर्या मी करतोय, असं त्याचा अहंकार असणार आहे. आजही ती प्रथा काही परंपरांमध्ये आहे, तुम्हाला माहिती असेल. नागडे हिंडतात लोक आणि त्यांना वाटतं आम्ही फार तपस्या करतो, बाहेर प्रदर्शन करतात. तर असा हा साधू बुद्धांना तो विचारतो. काहीतरी काहीतरी मिळालं हे त्याला जाणवतं, कारण जाणीव आहे त्याच्यामध्ये पण. काहीतरी जाणवतं. कोण आहे म्हणे तुम्ही? असे दिसताय तसे दिसताय, काही चमक पाहिली असेल, जे काय पाहिलं असेल ते चालणं बोलणं पाहिलं असेल. कोण आहात तुम्ही? तुम्ही देव आहात का? देव लोकातून आलात का? म्हणे नाही, देव वगैरे नाही मी. मग कोण आहात? गंधर्व आहात का? नाही. किन्नर? नाही. यक्ष? नाही. मग सामान्य माणूस आहात का? म्हणे नाही. याच्यापैकी काहीच नाही. मग कोण आहात? म्हणे बुद्ध आहे. तर तो हसला तो. म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली मला, सर्वोच्च प्राप्ती, मला दुःखमुक्ती मिळालेली आहे, संपला विषय म्हणे माझा. तपस्येचा आणि ध्यानाचा आणि ज्ञानाचा आणि सगळाच विषय संपला. आणि तो वेगळ्या प्रकारे संपला. जे तो सांगता सांगता त्याला त्याच्यातला अहंकार आणखीन हे झाला. तर आम्ही इथे तपस्या करतो, एवढं नागडं उघडं राहून आम्हाला मिळत नाही आणि याला कसं काय मिळालं? तर त्याने त्याच्याकडं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. झालं असेल, असतील म्हणे, बुद्ध असतील. आणि तो गेला निघून. तर इथं पळी आणि आमटीची उपमा देता येऊ शकते. आता तो तर जास्त काळ राहिला नाही. इथं असं म्हटलंय, पळी जो बाल अनेक वर्ष विद्वानांच्या संपर्कात राहतो किंवा पंडितांच्या म्हणजे जागृत माणसाच्या किंवा बुद्धांच्या म्हणा संपर्कात राहतो, तर तो खूप वेळ राहिला, खूप वर्ष सेवा केली म्हणून काही तो बुद्ध बनणार नाही किंवा तसा त्यांच्यासारखा बनणार नाही. ती वेगळी प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी एक ग्रहणशीलता लागते, त्याच्यासाठी एक संकल्प पाहिजे, त्याच्यासाठी एक समज आली पाहिजे. आणि मग ती अंडरस्टँडिंगची प्रक्रिया, बोधाची प्रक्रिया जी आहे म्हणजे हळूहळू डेव्हलप होते. तर त्या पद्धतीनं ते काम होतं. परंतु आता हा उपकाला उतरण्याचीच हे नाही, त्याला बुद्धांचं ऐकूनच घ्यायचं नाही त्याला पुढचं. तर मग तो त्याचा अडथळा त्याचा अहंकार होता, त्याचा सत्काय दृष्टी. मी मी साधू आहे, मी तपस्वी आहे आणि त्याच्यात मी सर्वात जास्त तपस्या करणारा, जास्त स्वतःला त्रास देणार आहे. नग्न आहे ना, म्हणजे ऊन वारा थंडी त्याला काही त्याच्यातून सगळ्याचा त्रास सहन करायचा, म्हणजे स्वतःला दुःख द्यायचं आणि दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करायचा, असा तो होता तो. आणि हे काम बुद्धांनी आधीच केलेलं होतं.
आणि तेही तपस्वी म्हणून गाजले होते परत. अगदी एक शरीराला तर त्रास दिला त्यांनी, तेही नग्न साधू म्हणून राहिले असू शकते. म्हणजे एक प्रॅक्टिस म्हणून, तो प्रॅक्टिसचा भाग म्हणून, पण त्याच्यात काही नाही हे त्यांना लक्षात आलं, ते सोडून दिलं असेल त्यांनी. सगळ्याच प्रकारच्या तपस्या त्यांनी केल्या. आणि विशेषतः खाण्यापिण्यावरती तर जो काही हे आहे, आत्मक्लेशाची तपश्चर्या जी आहे, ती तर एकदम टोकाला जाईपर्यंत त्यांनी केली. मृत्यू जवळ येऊन ठेपला होता, चक्कर येऊन पडले, मग सुजाताचं आणणं, आणि मग ते तरतरी आल्यावर मग त्यांना ते कळालं की हे काही उपयोगाचं नाही. मग त्याच्यातून पुढचं जे काही आहे ते आपल्याला माहिती आहे. तर एखादा माणूस मूर्ख मूर्ख माणूस जर असला, बाल जर असला, खरोखर बाल असला, ना समज असला, त्याला त्याला ते ज्ञान घेण्याची समजच नाही त्याला, तर मग तो मनुष्य त्या पळीसारखा म्हटला पाहिजे. पण सगळे बाल तसे नसतात. त्यामुळे ही गाथा जसं जन्मभर जरी विद्वानांच्या संगतीत राहिला तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरं नाही. सगळंच असं नाही. बुद्धांच्या सहवासात असं समोर आला न तो काहींना नुसतं बोलले आणि त्यांच्यावर परिणाम झाला, असं पण झालेलं आहे. आणि काही भिक्षू असे पण होते बुद्धांच्या संपर्कातले, का ते बरेच वर्ष राहून पण त्यांना ते नाही, ते ग्रहण नाही करता आलं. कदाचित थेट बुद्धांचा संपर्क नसावा, ते असे अं, त्यांचे दुसऱ्या शिष्यांचे शिष्य असू शकतात. आता शिष्य नाही म्हणतात, पण इतर भिक्षूंचे ते अनुयायी असू शकतात, आणि अर्धवट माहिती त्यांच्यापर्यंत आलेली असणार आहे. त्यामुळे नाही त्यांना समजलं, नाही प्राप्ती झाली. बुद्धांना पाहिलंय असेल, पण नाही त्यांच्यावर त्यांना समजलं. असं बाबासाहेबांच्या संपर्कात असणारे सगळेच लोक बाबासाहेबांसारखे थोडे झाले, असे आपण म्हणू शकतो. अगदी घरातले सुद्धा नाही झाले बाबासाहेबांच्या अनुयायांपैकी. आपण फार थोडेच, ते नाहीच, बोटावर मोजण्या इतके पण नाही. आणि शेवटी शेवटचा जो प्रसंग आहे धर्मांतराचा, बुद्ध धम्माच्या मार्गावर प्रत्यक्ष येण्याचा, तिथं तर त्यांना अं, पुढाऱ्यांपैकी तर कोणी सहकार्य केलं नाही, उलट विरोध केला. तर असं होतं. तर असेही बाल लोक म्हणजे आपल्याला बुद्धांच्या किंवा ह्या गाथेच्या संदर्भात विचार केला तर असे अज्ञानी लोक असे असू शकतात का, जे जे नाही कन्वर्ट होऊ शकत, नाही परिवर्तित होऊ शकत. परंतु हे सरसकट, ही गाथा सरसकट आपण अ, असं म्हणू शकत नाही की सगळे बाल लोक हे तसेच राहतील. नाही, जास्त बरेच राहू शकतात, ते पळीसारखे असू शकतात. परंतु मन ही बदलणारी गोष्ट आहे. आणि म्हणून बुद्धांच्या किंवा कोणत्याही शिकवणीचा परिणाम हा माणसावर होतो. कधी कधी असं वाटतं की हा माणूस कधीच बदलणार नाही, ह्याच्यात कधीच फरक पडणार नाही. आपण कधी कधी म्हणतो ना, त्याला किती समजावून सांगा, तो नाही, ते ते तसाच मठ्ठाच्या मठ्ठच राहतो. कदाचित आपल्याला सांगता येत नसेल, परंतु अशी पण शक्यता असते की कधीतरी अशी वेळ येते की त्याला ते समजू शकतं. त्यामुळं ही जी गाथा आहे, अगदीच म्हणजे बाल मनुष्याला, अज्ञानी मनुष्याला परमनंटली असं मूर्ख समजणं आणि त्याला डावलणं, असा बुद्धांच्या गाथेचा अर्थ आपल्याला घेता येत नाही. म्हणजे अगदीच पळीसारखं आपल्याला म्हणता येत नाही. परंतु एक सर्वसाधारणपणे समजून घेण्यासाठी ही गोष्ट, ही उपमा चांगली आहे. पण एक गोष्ट आहे की बालाचा पंडित होणार असेल तर त्याला तपस्या करण तपस्या म्हणण्यापेक्षा त्याला जागृत होण्याची गरज आहे. त्याला भानावर येण्याची गरज आहे. त्याला स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. आणि तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे अगदी पळीसारखं असतो वगैरे, आमटीतल्या पळीसारखं, असं ते अर्थ काढता येत नाही.
कोणत्याही शब्दांचा आपल्याला योग्य आणि अनुकूल अर्थ पण किंवा दुसरा अर्थ पण लक्षात घेतला पाहिजे. अन्वय अर्थ ज्याला म्हणतात. असा तर मला जे काही जाणवलं ते मी आज बोललो आपल्याशी. थांबतो मी या ठिकाणी.